मंडळी, तर आज मी चाललेले आहे दिवाळीची खरेदी करायला तुळशी बाग मध्ये। तर त्यासाठी मी छानपैकी सिंपल मध्येच आवडलेला आहे। भरपूर सारी सनस्क्रीन लावलेली आहे माझ्या चेहऱ्यावरती। मी ओलेची क्रीम वापरते जेणेकरून की एक व्हाईटनिंग इफेक्ट पण येतो आणि प्लस त्याच्यामध्ये सनस्क्रीन देखील आहे। उन्हात जात आहे म्हटलं सनस्क्रीन लावायलाच पाहिजे। मी इथे कॉटनचा एक कुर्ता घातलेला आहे आणि त्याच्या खाली ट्राउझर। मास्क मी इथे लिप लायनर लावलेला आहे आणि प्लम कंपनीची मी लिपस्टिक लावली आहे। यामध्ये हा शेड आहे माझा 139 टायटॅनिक। सर्वात इम्पॉर्टंट इथे मी माझी बॅग घेतलेली आहे। यामध्ये सर्वात पहिली वॉटर बॉटल तर असं खूप गरजेचं आहे, खूप जास्त ताण लागते। आणि आता हो, मी पूर्णपणे रेडी आहे आणि आता मी निघत आहे तुळशीबाग जायला। तुळशीबागमध्ये मी कधी दत्त मंदिर पासून जाते तर कधी विश्रामबाग वाडापासून। तर आज चालले आहे मी दत्त मंदिर पासून। तर म्हटलं सर्वात आधी दर्शन करावं, मंदिरात जावं आणि त्यानंतर खरेदीला सुरुवात करावी। दिवाळीच्या आधी 5-6 दिवस खूप जास्त गर्दी असते। खरं तर आपल्याला खरेदी करायची असेल दिवाळीची तर 10 दिवस आधीच गेलं पाहिजे। ही तुम्ही गर्दी पाहू शकता। तर मी म्हटलं आता दिवाळीचं हे जे पण छोटं मोठं सामान आहे, पणत्या, परत आपल्याला रांगोळी वगैरे लागणारी ती शेवटी घेऊया, कारण की ते खूप जास्त नाजूक सामान असतं, पणत्या वगैरे तर फुटू देखील शकतं। तर सर्वात पहिले मी चालले आहे ज्वेलरी पाहायला। खूप सुंदर मोत्यांची ज्वेलरी खूप छान आलेली आहे आणि फक्त 100 रुपयामध्ये हे एक सेट मिळत आहेत। ते 2 सेटमध्ये कन्फ्यूज होते की मला समजत नव्हतं नक्की कोणता सेट जास्त छान वाटेल। तर ट्राय करून पाहिले 2 सेट आणि हा मला असं वाटलं की सेकंड वाला छान आहे। तर तुम्हाला यातला कोणता चांगला वाटत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्यानंतर इथे बांगड्या वगैरे पण पाहिल्या आम्ही की इथे 2 कड्यांचे सेट होते, त्यानंतर एक छोटासा सेट पण बनवून होता आणि कोणताही घ्या फक्त 50 रुपयामध्ये होता। तर तुम्ही इथे पाहू शकता की छान कुर्तीज आलेल्या आहेत, कुर्ता सेट आलेत। मग थोडेफार प्राइसेस तुम्हाला जास्त सांगतील तर थोडंसं तुमचं बार्गेनिंगचं स्किल यूज करू शकता आणि स्वस्तात मस्त घेऊ शकता। 600-700 रुपयापर्यंत इझिली तुम्हाला मिळून जातील सेट। त्यानंतर लहान मुलांचे कपडेही मला खूप जास्त बघायला मिळाले आणि खूप छान छान लहान मुलींचे फ्रॉक वगैरे आलेले आहेत। त्यानंतर घरासाठी तोरण, ह्या तोरणाची ते प्राइस होती 150 ते 200 रुपये। तर खूप पण छान छान अशी क्वालिटी वगैरे पण होती। तर 150-200 रुपये बरोबर आहेत असं मला तरी वाटते। त्यानंतर जर का तुम्हाला कॅज्युअल शूज वगैरे घ्यायचे आहेत तर कॅज्युअल शूजचं पण कलेक्शन खूप जास्ती मस्त आलेलं आहे। 200 ते 250 रुपयापासून नॉर्मल क्वालिटीचे शूज सुरू होतात, मग 500, 600, 700 पर्यंत तुम्ही चांगल्या क्वालिटीचे मस्त शूज इथून घेऊ शकता। पुढे गेल्यावरती मी इथे एडी ज्वेलरी पाहिली, म्हणजेच की आता ते डायमंडच्या ज्वेलरी जास्त करून आपल्याला पाहायला मिळतात। तर ह्या वेगवेगळ्या ज्वेलरी इथं होत्या। फक्त 100 रुपयापासून याची सुरुवात होती आणि खूपच सुंदर हे सेट होते। त्यानंतर जे लॉंगवाले नेकलेसेस आहेत इथं तुम्ही पाहू शकता, मोठे मोठे गळ्यातले आणि त्याची डिझाईन किती जास्त सुंदर आहे। लग्न कार्यांसाठी मस्त आहे, सणासुदीला पण घालू शकता। पण थोडीशी 300-400 रुपयापासून सुरुवात होती। इथे हे जे 2 मी सेट पाहिले हे 250-250 रुपयाला सांगत होते आणि कमी काही करत नव्हते। तर मी म्हटलं थोडं दिवाळीनंतर घेऊया, पण खूपच सुंदर ते सेट होते आणि मला जास्ती आवडले होते। तिथे आम्ही थोडंसं भांड्यांच्या इथे गेलो होतो, काय काय आम्हाला फिरकीचा चमचा वगैरे घ्यायचा होता। तिथेच आम्हाला हे दिसलं की इथे छोटे छोटे भांडी दिसले। आता लग्नाचा सुद्धा सीझन सुरू होत आहे, तर तुम्हाला रुखवतावर ठेवायला भांडी लागत असतील तर इथून तुम्ही घेऊ शकता। दत्ताच्या मंदिरापासून तुम्ही तुळशीबागमध्ये एंटर केले की 4-5 शॉप सोडले की तुम्हाला इथेच मागच्या साईडला रेडीमेड ब्लाउजेस मिळतील आणि कोणत्याही कलरचा ब्लाउज यांच्याकडे अवेलेबल होता। आणि हा जो ब्लाउज आहे ना, तुम्ही एका साडीवरती माझ्या मॅचिंग होत होता, त्यामुळे मी पाहत होते। थोडंफार तुम्ही बार्गेनिंग करू शकता, पण 200 रुपयापासून इथे ब्लाउजची स्टार्टिंग आहे। तर तसेच वेगवेगळे डिझायनर ब्लाउज वगैरे थोडीशी महागात जातील, पण हा मस्त आहे ब्लाउज, मला क्वालिटी खूप जास्त आवडली। त्यानंतर मी इथे छोटे छोटे कानातले घेत आहे, कारण मला खूप कमी आवडतात मोठे मोठे कानातले घालायला। तर छोटे छोटे टॉप्स मला जास्ती आवडतात। 10 रुपयाला 20 रुपयाला असेच इथे टॉप्स होते आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन होती। आणि छोटे छोटे एकदम तुम्हाला आवडत असेल ना टॉप्स तर बेस्ट इथं मिळतात। जस्ट तुम्हाला फक्त थोडं पुढे जायचं आणि राईट साईडला त्यांचं शॉप आहे। मी तो नेकलेस घेतला, त्याच्यावरती मला वाटलं की हे छोटंसं मोत्यांचं कानातलं खूप छान दिसतं, तर 20 रुपयाला मी फक्त हे कानातलं घेतलेलं आहे। घेतले त्याच्या समोरच इथे नेलपेंटचं शॉप आहे। तर यांच्या नेलपेंट मला खूप आवडतात। 40-50 रुपयापासून सुरुवात होते। तर ही जी मी नेलपेंट घेतली ही 50 रुपयांची होती। त्यानंतर इथं थोडं मी पुढे आल्यानंतर पाहिलं की इथे छानपैकी पॉकेट्स आहेत, पर्स आहे। ही वाली पर्स मला खूप जास्त आवडली। ही 200 रुपयाला ते म्हणत होते, पण प्रॉब्लेम हा होता की ह्या बेल्टवरती असे नंबर्स लिहिलेले होते काय काय आणि वर्ड्स लिहिलेले होते। तर मला तसं नव्हतं पाहिजे, मला बेल्ट प्लेन पाहिजे होता, तर मला काही ते आवडले नाही। आणि छोटे छोटे पाउचेस होते तिथे, ते 150 रुपयाला होते। नंतर चप्पलांचं कलेक्शन तर खूपच जास्त मस्त आलंय। मोजरी म्हणा किंवा नॉर्मल साडीवर घालता येईल, कुर्तीवर घालता येईल अशा चप्पल्स खूप मस्त मस्त आलेल्या आहेत।
आणि 150-200 रुपयापासून सुरुवात होते. मिनी पर्स तुम्ही पाहिलंच असतील, खूप जण हे मिनी पर्स वापरतात, पण या जरा आता ट्रेंडिंग आहेत त्यामुळे थोडं महागच देतात. बार्गेनिंग केलं तर इझिली तुम्हाला 120 रुपयापर्यंत ते देऊन देतील. तुळशीबाग मधला गणपती आहे त्याच्या उजव्याच बाजूला हे शॉप आहे आणि इथं खरंच पर्स खूप मस्त मस्त होत्या. इथे पाहिलं ह्या ज्या पोटला बॅग आहेत या आता सध्या खूपच जास्त ट्रेंडिंग चालू आहे. तर वेगवेगळे यांच्याकडे खूप छान छान कलेक्शन अवेलेबल होते. त्यातली एक ही मी घेतली की मी ही जिमला जाताना वापरू शकते, छोटं मोठं साहित्य माझं कॅरी करू शकते यामध्ये. आणि खरंच यांची क्वालिटी मला खूप जास्त आवडली. तर इथं मी 2 बॅग घेतल्या आणि त्यांच्यासोबत थोडं बार्गेनिंग केलं तर मला या त्यांनी 2 बॅग 300 रुपयात दिल्या. तसं तर सांगताना मला सांगितलं होतं 200 रुपयाला एक. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जेवढं तुमचं बार्गेनिंग स्किल चांगलं वापरताल तेवढं तुम्हाला कमीमध्ये इझिली मिळेल. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता जितेंद्र म्हणून एक शॉप आहे आणि त्याच्या समोरच इथे तुम्हाला कुर्तीज दिसतील, मोठे मोठे असे कुर्ता सेट दिसतील आणि हा लग्नाला घालता येणारे किंवा सणासुदीला घालता येणारे मस्त ड्रेसेस अवेलेबल आहेत. आणि स्टार्टिंग रेट आहे यांचा 1000, 1500, 2000 असं सुरू होतं. त्यानंतर आम्ही थोडंफार कुर्तीज पण पाहिल्या की ज्या की 200 रुपयाला कोणतीही कुर्ती घ्या आणि खूप छान क्वालिटी होती या कुर्तींची, मला तर जास्तच आवडली. त्यानंतर म्हटलं थोडंसं मेकअपचं सामान सुद्धा पाहूया. तर मी मेकअपचं सामान काही जास्त तुळशीबागमधून घेत नाही, पण मी इथं ब्युटी ब्लेंडर पाहत होते. तर ब्युटी ब्लेंडर सुद्धा त्यांनी मला सांगताना सांगितलं 40 रुपये आणि पण देताना मला त्यांनी 30 रुपयात दिले. नंतर ही एक क्रॉस बॅग पण पाहिली मी. ही तुम्ही पाहिलीच असेल की सगळीकडे खूप जास्त ट्रेंडी चालते. मस्त आपलं गाडीवर जाताना वगैरे ती बॅग घ्यायची, त्याच्यामध्ये मोबाईल वगैरे ठेवू शकतो. तर आधी मी पाहिलं तर मला तिथे 250 रुपये सांगितलं आणि नंतर पुढे आल्यावरती मी पाहिलं तर मला 200 रुपयामध्ये मिळाले. घरात घालण्यासाठी इथे मी या पॅन्ट्स पाहत होते आणि यांची क्वालिटी बघून घेत होते. तर काही मला इथे 2 मस्त पॅन्ट सापडल्या. 120 रुपयाला मी 2 घेतल्या आणि क्वालिटी खरंच खूप सुंदर होती. त्यानंतर पुढे आल्यानंतर मी स्टोल्स पाहिलं. चांगलं क्वालिटीचा स्टोल घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, बिकॉज आपण डेली वापरत असतो आणि जर तुम्ही पुण्याचे म्हटल्यावरती तर आपल्याला स्टोलची गरज लागतेच लागते. तर इथे वेगवेगळ्या टाईपचे होते. 150 रुपये, 80 रुपये असे स्टोल्स वेगवेगळ्या रेटचे होते. तर जे छोटे 80 रुपयावाले होते ना ते थोडेसे साईजनी छोटे होते. तर 150 रुपयावाला मी स्टोल घेतला. त्यासोबतच जर का तुम्हाला तुमच्या ड्रेससोबत मॅचिंग कुठला पाहिजे असेल, ओढणी वगैरे, तर इथे येऊन तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जशी मॅचिंग हवी ओढणी तशी पण घेऊ शकता. आणि सूत पण चांगलं होतं यांचं, खूपच अति चांगलं नाही म्हणता येणार, मीडियम वाटलं मला. पण डेली वापरासाठी तर नक्कीच चांगलं आहे. आता मला माझ्या लहान भावांसाठी कपडे घ्यायचे होते तर त्यासाठी मी गेले इथे शॉपमध्ये. तर मला सांगतानाच त्यांनी सांगितलं की एक ड्रेस आहे 1200 रुपयांचा. तर मी आधी सर्वात पहिले ड्रेस सिलेक्ट केले. मस्त फॅब्रिक वगैरे पाहिलं त्याचं कसं आहे काय आहे. कपडा तर ओके होता, तेवढा काही खास नव्हता, पण तरी आता दिवाळी म्हटल्यावरती असे कपडे तर आपल्याला घ्यावेच लागतात, त्यामुळे मी हे घेत होते. तर हे दोन्ही ड्रेस मी फक्त घेतलेले आहेत 1150 रुपयांमध्ये. तेच सांगत आहे तुम्हाला, चांगलं बार्गेनिंग करा, कारण हे ड्रेस खरंच स्वस्त असतात. आपल्याला खूप जास्त रेट सांगतात. हे दिवाळी असू, कुठले वेगळे सण असू, असंच चालू असतं तुळशीबागमध्ये. तर शेवटी मला हे 1150 रुपयाला मिळालेत आणि खरंच चांगले होते. जर का कमी वापरासाठी आपल्याला मुलांना कपडे घ्यायचे असतील तर हे तुम्ही इझिली घेऊ शकता. इथे मला चपला खूप चांगल्या दिसल्या. 200 रुपयाला फिक्स रेट लावून चपला विकत होते. 100 रुपयाच्या ह्या 3 पायपुसण्या घेतलेल्या आहेत मी. तर छान क्वालिटीमध्ये पायपुसणे मिळाले. तसं गणपतीचं आता मी दर्शन केलं आणि त्यानंतर निघाले आहे दुसऱ्या साईडला जायला, कारण इथली सर्व काही एक्सप्लोर करून झालेलं आहे. त्यानंतर आता मला जरा डेली यूज करण्यासाठी कुर्तीज पाहायच्या होत्या. तर फिक्स रेट आहे इथे 200 रुपयाला कोणतीही कुर्ती घ्या. आणि अशा कुर्ती जास्त करून तुम्ही इंस्टाग्रामवर वगैरे पाहिला असतील, जीन्सवरती मस्त ही कुर्ती घालायची, वाईड लेग जीन्स असू, नॉर्मल जीन्स असू, खूपच मस्त दिसते. 150 रुपयाला पण यांच्याकडे कुर्ती होत्या आणि खूप छान कुर्तीचं कलेक्शन होतं. मला जास्तच आवडलं. त्यामध्ये कलर तर सुपर्ब होते यार खरंच. तर मला हा आवडलेली यातली ही कुर्ती आहे. खूप सुंदर होती. लाईट कलर आहे, जास्त डार्क पण नाही, भगभग नाही आवडत मला आणि जास्त लाईट पण नाही, असं थोडंसं फार मीडियम कलर मला छान वाटतात. तर मी तो कलर सिलेक्ट केला. त्यानंतर मी इथे क्रंचीज पाहत होते. केसांना हे लावणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण जो नॉर्मल काळा रबर लावतो त्याच्यामुळे केस आपले जास्त गळतात, त्यामुळे हे क्रंचीज वापरायचे आहे. तर हे जरा महाग सांगत होते मला, 50 रुपयाला एक सांगत होते आणि बाहेर इझिली मिळून जातात 20-30 रुपयाचे 6-7. तर त्यामुळे मी तिथून घेतले नाही. त्यानंतर मी इथे कानातले छोटे छोटे झुमके पाहिले जे आता खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहेत आणि मस्त मस्त होते झुमके. थोडे महाग सांगितले आणि 100 रुपयाला एक.
तर मी त्यांच्यासोबत बार्गेन करून 50-50 रुपयाचे झुमके घेतले. त्यानंतर पुढे गेल्यावरती सुद्धा मी तोरण शोधतच होते, मला काही परफेक्ट तोरण मिळत नव्हतं. शेवटी फायनली मला एक परफेक्ट तोरण असं मिळालं आणि जे मला आवडलं होतं. त्यानंतर बाहेर आल्यावरती सुद्धा बांगड्या पाहिल्या मी, मस्त कडे होते इथे आणि सेट पण होते फक्त 100-100 रुपयाला. एवढा छान सेट होता हा, खरंच मला खूप आवडला आणि त्यामुळे मी हा घेतला सेट. आणि साडीवर घालता येतो प्लस कुर्ता सेटवर घालता येतो, कोणत्याही इंडियन आउटफिटवरती मस्तच वाटतो. त्यानंतर इथे सुद्धा मी बाहेर आल्यावरती पाहिले इथे रेडीमेड ब्लाउजेस आहे. जिथे सिटी पोस्टच्या बस स्टॉपकडे जातो त्याच रोडला हे लागलेले असतात. खूपच छान इथे रेडीमेड ब्लाऊज होते. खरंच इथे पण ब्लाऊजची स्टार्टिंग होती 200 रुपयांपासून आणि हा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता, हा व्हाईटवाला इतका सुंदर ब्लाऊज आणि 200 रुपयाला. खरंच खूप सुंदर ब्लाऊज होते आणि मला खरंच आवडले. पण याचा काय प्रॉब्लेम झाला की ह्याचे जे स्लीव्ज आहेत ते मला जास्त आवडले नाही, कारण हे असे स्लीव्ज वेगळ्या टाईपचे आहेत. तर मला असं वाटत होतं एकतर असं चुन्या पडलेले वगैरे जर स्लीव्ज असते किंवा प्लेन असते तर अजून सुंदर वाटले असते. तसेच इथे वेगवेगळ्या कलरचे देखील ब्लाऊज अवेलेबल आहेत, जे तुम्हाला पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता. प्लेन ब्लाउजेस पण यांच्याकडे आहेत, सिक्वेन्सवाले पण ब्लाउजेस आहेत. असे की जसे ब्लाउजेस नाही का लग्नाला वगैरे आपण वापरतो तसे सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि थोडंसं स्वस्तामध्ये पण देत होते ते, थोडं बार्गेनिंग करून चालू होतं त्यांचं देणं. हे जे प्लेनवाले आहेत हे सगळे 200-200 रुपयाला आहेत. कोणताही ब्लाऊज घ्या 200 रुपयाला. आता थोडं पुढं गेल्यावरती मी ज्वेलरी एक्सप्लोर करणं माझं चालूच असते, कारण ज्वेलरी खूप लागते, घेणं इम्पॉर्टंट तर आहे. तर लकीली मला ना इथे खूपच सुंदर अशी माळ मिळाली, जी की फक्त 50 रुपयाला मिळाली. तर ही मी माळ घेतली बिकॉज कोणताही कुर्ता सेट असू किंवा नॉर्मल साडी घातली असेल तर त्याच्यावरती इझिली सूट होऊन जाते. जर का तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट आहे की तुम्ही कधी जर साडी वगैरे घालून ऑफिसला जाताय त्यावेळेस ही माळ घाला आणि छोटंसं एक मोत्यांचं कानातलं घाला, झाला तुमचा सुंदरसा हा सेट तयार होतो. त्यानंतर मला इथे दिसलं की 800 रुपयामध्ये फुल कुर्ता सेट मिळत आहे, ते पण एक फेस्टिव्ह वाईब. सणासुदीला घालू शकता, लग्नाला घालू शकता आणि मस्त क्वालिटी होती. खरंच 200-200 रुपयात चिकनकारी कुर्ती पण होत्या. त्यांची क्वालिटी मीडियम होती, खूपच अति चांगली होती असं नाही म्हणू शकत, पण हो बऱ्यापैकी खूप चांगली होती. त्यानंतर आता म्हटलं या गर्दीतून मला बाहेर निघायला पाहिजे, खूप वेळ झाला होता आणि मी अशीच कंटिन्यू फिरत होते काही ना काही एक्सप्लोर करत, ब्लाऊज पहा हे पहा. त्यानंतर फायनली मी बाहेर निघत होते, पण माझं राहिलं होतं वेगवेगळे क्लिप्स घ्यायचे होते मला, तर इथे मी क्लिप्सचे सेट घेतला. तर बाहेर आल्यावर पण मला इथे छान कुर्तीज दिसल्या. या आपण इझिली कोणत्याही छोट्या मोठ्या सणांना घालू शकतो किंवा डेली यूज पण करू शकतो. तर ती कुर्ती घ्या 200 रुपयाला होती. तर आम्ही इथं फुलांच्या मार्केटपासून पुढे गेलो आणि सर्वात पहिले घेतलेलं आहे रांगोळी. त्यानंतर छाप घेतले, जे की डेली लागतात आपल्याला दारामध्ये. छोटीशी रांगोळी काढायला एवढा टाईम नसतो की मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढा, हाताने काढा, एक आपला छाप मारला तरी होऊन जातो. नंतर पणत्या घेतल्या. आता इकडे आल्यानंतर माझं सुरूच झालं की सगळं दिवाळीचं सामान घेणं. मावळे किल्ल्यावरती ठेवायला म्हणजे भावांसाठी मी मावळे घेतले. भाऊबीजेसाठी करदुडा देखील घेतला. लक्ष्मीपूजनला लागणारे लाह्या बत्ताशे मी इथूनच घेतले. 20 रुपयाला हा मोठा पुडा त्यांनी मला दिला. त्यानंतर इथे मी लक्ष्मी देखील घेतली. तर लक्ष्मी आता मला मोठी नव्हती पाहिजे, तर मी इथे छोटीशीच लक्ष्मी घेतली. म्हटलं की थोडा वेळ आपल्याला लागतील लक्ष्मीपूजनला, तर 30 रुपयामध्ये मला छोटी लक्ष्मी त्यांनी देऊन दिली. आता इथे मी घेतलेले आहेत आकाशकंदील 60 रुपयांचे. फायनली सगळी काही माझी खरेदी झालेली आहे आणि आता हे पाहू शकता गर्दी अजून आहेच. जवळपास मी 9:30 वाजेपर्यंत तिथेच होते तुळशीबागमध्ये आणि दुपारी मी तिथे पोहोचले होते तुळशीबागमध्ये 3:30 वाजता. 3:30 ते 9:30 चांगलं चालू होतं माझं आणि चांगली वैतागले देखील होते मी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजून मी काय एक्सप्लोर करू जे की तुम्हाला पाहायला आवडेल ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि